नागपुरातील शिवाजी सायन्स कॉलेजच्या मुलींच्या वसतिगृहातील जेवणाबाबत गंभीर तक्रारी समोर आलेल्या आहेत। काँग्रेस नगर धंतोली परिसरातील या वसतिगृहाच्या मेसमधील जेवणात किडे आणि अळ्या आढळल्याचा विद्यार्थिनींचा आरोप आहे। याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत। गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून जेवणाच्या गुणवत्तेबाबत तक्रारी करून देखील दुर्लक्ष झाल्याचा आरोप पालकांनी केलाय। मेसच्या स्वयंपाकघरातील स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांच्या पालनावर देखील प्रश्न उपस्थित झालेले आहेत। तसंच तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनींना धमकावल्याचाही आरोप आहे। या प्रकरणाची तातडीने तपासणी करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन प्राचार्य डॉक्टर ओमराज देशमुख यांनी दिले। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी माझे सहकारी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, खरं तर नागपुरातलं नामांकित असं शिवाजी सायन्स कॉलेज आहे, कारण या कॉलेजमध्ये शिवाजी सायन्स कॉलेज आणि या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची देखील व्यवस्था। मात्र या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना जे मिळणारं अन्न आहे ते अन्न गुणवत्तेशी सांगत नसल्याचं आता समोर आलेलं आहे। कारण तिथल्या विद्यार्थ्यांना जे अन्न मिळतं त्या अन्नामध्ये किडे आणि अळी असल्याचं समोर आलेलं आहे। या संदर्भातले काही व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर अपलोड केलेले आहेत आणि ज्यावेळी हे सगळे व्हिडिओ समोर आले त्यावेळी या वसतिगृहामध्ये मिळणाऱ्या अन्नावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। गेले 1.5 ते 2 वर्षापासून जे अन्न मिळतं ते निकृष्ट दर्जाचं आहे अशा तक्रारी ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांनी अनेक वेळा केल्या। मात्र ज्यावेळी विद्यार्थ्यांनी अशा तक्रारी केल्या त्यावेळी कंत्राटदारांना त्या विद्यार्थ्यांना धमकावल्याचा प्रकार देखील समोर आलेला आहे। आता हे सगळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्राचार्यांनी या सगळ्या प्रकरणाच्या तपासणीचे आदेश दिलेले आहेत। मात्र पालक आणि विद्यार्थ्यांची मागणी आहे की एफडीए कडून देखील या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली गेली पाहिजे आणि जो संबंधित कंत्राटदार आहे ज्याच्याकडे हे मेसचं टेंडर आहे त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे। कारण विद्यार्थी या कॉलेजमध्ये अभ्यास करत असताना जर त्यांना अशा प्रकारचं निकृष्ट भोजन पुरविलं जात असेल तर त्यांना आरोग्याच्या समस्या ज्या आहेत त्या उद्भवू शकतात। त्यामुळे एफडीएने या सगळ्या प्रकरणाला गांभीर्याने घेऊन या सगळ्या प्रकरणाची तपासणी करण्याची विनंती जी आहे ती पालक आणि विद्यार्थ्यांकडून केली जाते। आता प्राचार्यांनी या सगळ्या संदर्भात तपासणीचे आदेश दिलेले आहे, त्यामुळे इथून पुढे आता या सगळ्या प्रकरणात काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। ठीक आहे उदय, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। धाराशिवमधील उद्धव ठाकरेंचे 5 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार होते आणि त्यासाठी मल्हार पाटील यांच्या टीम सोबत ते मुंबईच्या दिशेने निघाले होते। मात्र इंदापूरमधूनच त्यांनी यू-टर्न घेतला आणि धाराशिव गाठलं। त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून हे नगरसेवक ठाण्यात पोहोचले। या सर्व नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे मल्हार पाटील यांच्या ऑपरेशन लोटस 2.0 ला ओमराजेंच्या ऑपरेशन टायगरनं ब्रेक लावल्याची चर्चा आहे। दरम्यान नगरसेवकांच्या फोडाफोडी मागे पैशांचं राजकारण झाल्याची कुजबूज देखील शहरात सुरू आहे। सांगलीतील ईश्वरपूर येथील कार्यक्रमात बोलताना कोल्हे यांनी सध्याच्या राजकारणातील बाजारवाद आणि तत्वनिष्ठेचा व्यापार आणि बदलत्या राजकीय निष्ठांवर टीकास्त्र सोडलेलं आहे। आजचं राजकारण पाहिलं तर बाजार मांडला आहे, तत्वनिष्ठा आणि मूल्यविचारांचा खुला व्यापार सुरू आहे अशी कविता सादर करत कोल्हे यांनी मी म्हणवणारे महारथी हातोहात विकले जात असल्याचा टोला लगावलाय। पहिली तर वाटतं षंढ जाणीवा थंड भावना सुरू राहतो बाजार। षंढ जाणीवा थंड भावना सुरू राहतो बाजार। तत्व निष्ठा मूल्य विचार सगळ्याचा खुला व्यापार। शून्य सुद्धा मोजता येत नाहीत असे आकडे फेकले जातात। ज्याच्यावरचे शून्य सुद्धा मोजता येत नाहीत असे आकडे फेकले जातात। मी म्हणवणारे महारथी इथं हातोहात विकले जातात।